करतो एक 5 मिनिटं. जवळजवळ 3000 डॉक्टर्स आलेले आहेत. होमिओपॅथी आयुर्वेद डॉक्टर जी मंडळी त्यांना ॲलोपॅथी वापरायची परवानगी जी आहे ती आता सध्या एक आदेश निघाला माध्यमातून त्यांना ॲलोपॅथी औषधं प्रिस्क्रिप्शनची सवलत दिली जाते. तर ही ग्रामीण भागाची आरोग्य व्यवस्था सगळी ग्रामीण भागाची आरोग्य व्यवस्था ही सगळी या जनरल प्रॅक्टिशनर्स मंडळींवर अवलंबून आहे आणि आरोग्य रक्षणासाठी इमर्जन्सी मेडिसिन म्हणून ॲलोपॅथी औषधांची अत्यंत आवश्यकता असते. सगळी नाही तर इमर्जन्सी मेडिसिन म्हणून जी आवश्यकता आहे तिची आम्हाला मागणी आहे, वापरायला परवानगी मिळावी म्हणून. त्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून आज जवळजवळ 3-4 हजार डॉक्टर मंडळी एकत्र आलेली आहे आणि रॅलीच्या माध्यमातून एक लाक्षणिक म्हणून आज इथे आम्ही मोर्चे घेऊन आलेलो आहोत. आपल्याला भेटायला तुमच्या माध्यमातून शासनाकडे हा विषय जावा आणि आज सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे त्या मोहिमेच्या दृष्टिकोनातून आमचा ह्या स्त्री भ्रूण हत्येला प्रचंड विरोध आहे. आमची सर्व डॉक्टर्स मंडळी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही या पद्धतीच्या शब्दा प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही घेतोय आणि आमच्यामध्ये असणारे आजूबाजूला जर त्या पद्धतीनं चुकीचं काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना प्रशासनापर्यंत त्यांचे नाव पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही राज्यभर दबाव निर्माण करणार आहेत. कारण आमच्या डॉक्टर्स मंडळींची प्रतिमा जी आहे समाज जो आम्हाला एक नोबल प्रोफेशन म्हणून जो रिस्पेक्ट देतोय तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ते पावित्र्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय. त्या दृष्टीने आम्ही जबाबदार घटक म्हणून आम्ही काम करतोय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी या जनरल प्रॅक्टिशनर मंडळींना फॅमिली फिजिशियन मंडळींना ॲलोपॅथीची औषधं ही इमर्जन्सी मेडिसिन म्हणून वापरायला परवानगी मिळाली पाहिजे. त्या संदर्भात होमिओपॅथी डॉक्टरांना तशी परवानगी नाही, शासनामध्ये लावामध्ये नाही आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना काही प्रमाणात परवानगी मिळालेली आहे. परंतु आता केमिकल्स असोसिएशनने सुद्धा असा एक विषय पुढे आणलेला आहे की ती या सगळ्या ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद युनानी या डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन डिसऑनर करणार आहेत. ग्रामीण भागामध्ये कोण सेवा देणार? आज खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांवर होमिओपॅथी आणि आयुर्वेदाची युनानीची डॉक्टर्स मंडळी प्रचंड चांगल्या पद्धतीचं काम करतात. सर तो डॉक्टरचा आहे डॉक्टरचा त्याबरोबर ते चर्चा करतो. दुसरं एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून जी मान्यता मिळायला पाहिजे तर ती मान्यतेच्या संदर्भात डॉक्टर आंजणी करतात. सर बेसिकली असं आहे की जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांनाच ॲलोपॅथीची परमिशन होती. नुसतं हे आमचंच म्हणणं नाही, आजपर्यंत शासनाने आपल्या कार्यकर कमिटी कोणी कमिटी WHO रिपोर्ट आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप पॉलिसीच्या प्रत्येक NHP नॅशनल हेल्थ पॉलिसीच्या सगळ्यात हा उल्लेख आहे की एवढं मोठं मनुष्यबळ आज प्रशिक्षित इन्स्टिट्यूशनली क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत त्यांना फक्त एक 100 तासाचा किंवा एक वर्षाचा कोर्स द्यायचा आणि त्यांना टिल सम एक्सटेंट ग्रामीण भागामध्ये सर जवळजवळ 99.99% आरोग्य व्यवस्था हे आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टर्स करतात. नॉट ओनली दॅट सर, शहरामध्ये देखील आज जर पुण्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा असतो आणि प्रत्येक पेशंट सुरुवातीला त्याच्याकडे येतो तर शहरामध्ये देखील जवळपास 80% जनरल प्रॅक्टिशनर आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत. आणि म्हणून अशी कुठेतरी सोपी कुठेतरी नोटिफिकेशन असं काही परवानगी देण्यापेक्षा एक परमनंट सोल्युशन निघावं म्हणून राज्य शासनाला तसा अधिकार आहे. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्टमध्ये काही अमेंडमेंट करून आणि महाराष्ट्र मेडिकल MMB ऍक्टमध्ये काही अमेंडमेंट करून शासन तसा निर्णय घेऊन आमची मुख्य मागणी अशी आहे की जोपर्यंत आम्हाला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा मिळत नाही तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा मिळावा आम्हाला, म्हणजे आम्ही निर्भयपणे सेवा देऊ. नाहीतर सर आम्ही सेवा द्यायला गेलो आणि चुकून मिशअप झाला, आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो, एकीकडे वकील मंडळी असतात सर की आम्हाला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भात हे करतात, आम्हाला कुठेतरी 40-50 रुपये मिळतात. जर काही दुर्दैवाने जीव वाचला नाही तर केवळ तुम्हाला ॲलोपॅथीची परवानगी नाही या मुद्द्यावर आम्हाला 3-3, 4-4 लाख रुपये कॉम्पन्सेशन करायचं. त्यामुळे आम्ही एकीकडे गरिबांना सेवा देऊ का CPAच्या ऍक्टच्या हिशोबानुसार आम्ही सेवा नाही देऊ अशा पद्धतीचं हे झालं. आता केमिस्ट असोसिएशनने निर्णय घेतला की आमची प्रिस्क्रिप्शन डिसऑनर करायची. अत्यंत समाजामध्ये आम्हाला प्रतिष्ठा असते सर आणि असं असताना देखील आमची प्रिस्क्रिप्शन डिसऑनर म्हणून हे खूप दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. रात्री अपरात्री आम्हाला खेडेगावमध्ये उठवलं जातं. आम्ही उधार पाधार पैसे नसताना देखील सेवा करतो. जर हे झालं नाही तर सर मी ग्रामीण आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल.
आणि त्याकरता आमच्या अपमानाचा प्रश्न नाही, आमच्या मागणीचा प्रश्न नाही, पण ही जनतेच्या रुग्णाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मागणी आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने विचार करू. अन्यथा सर आम्हाला आमचं प्रिस्क्रिप्शन डिसऑर्डर तर आम्ही प्रॅक्टिस करून काम करायचं, आणि जर तसं झालं तर खूप दुर्व्यवस्था होईल. सर त्याला आम्हाला कृपा करून जबाबदार धरण्यात येऊ नये याच्या सगळ्याच्या. त्यामुळे आपण अत्यंत तातडीनं शासनाकडे हे प्रेझेंटेशन द्यावं. शासनाला या खूप गंभीर प्रश्न मुद्दा आहे हा सगळी व्यवस्था कोलमडून जाईल ही सगळी. आणि त्याच्याकरता आपण आमच्या सगळं पुणे जिल्ह्यातर्फे सर्व महाराष्ट्रातल्या डॉक्टरांसाठी आपण शासनाकडे आग्रहाने ही भूमिका मांडावी. त्याकरता आम्ही सरही आपल्याला निवेदन देतील, आम्ही तिथून निवेदन देऊ. डॉक्टर वायाळ सर, पुढे या ना. डॉक्टर वायाळ, डॉक्टर वायाळ, टेबल आला वायाळ पुढे नाही. हां, अच्छा, ओके. सर हे सर मागणी मान्य झाली तर आरोग्य